अब मोबाइल से रिलेटेड किसी भी चीज़ के लिए आपको शॉप टू शॉप जाने की ज़रूरत नहीं पड़ेगी, क्योंकि टोटल सॉल्यूशन लेकर आ रहा है मोबाइल से रिलेटेड सारी एसेसरीज जो आपको सिर्फ एक क्लिक पर आपके घर पर डिलीवर की जाएगी, और वो भी अच्छे और सस्ते दामों में। तो आइए जल्दी हमारी वेबसाइट पर विजिट करें। लाडक्या बहिणीची योजना ज्यावेळेस आम्ही आणली आणि जाहीर केली त्यावेळेस 2,50,000 वार्षिक उत्पन्न त्याच्या आत असणाऱ्यांनाच ती योजनेचा लाभ द्यायचा होता, 2,50,000। परंतु नंतरच्या काळामध्ये आपल्याला वेळ कमी पडला आणि हे सगळं तपासण्यामध्ये आम्ही जूनला योजना जाहीर केली। आम्हाला ऑगस्टमध्ये आम्ही पहिले जुलै ऑगस्टचे पैसे दिले, सप्टेंबरला सप्टेंबरचे पैसे दिले, ऑक्टोबर नोव्हेंबरला ऑक्टोबरमध्येच पैसे ऑक्टोबर नोव्हेंबरचे दिले, असे 5 महिन्याचे पैसे दिले। ते पैसे देत असताना ते बारकाईनं सगळं नियम तपासायला वेळ मिळायला पाहिजे होता, तेवढा दुर्दैवाने मिळाला ना। मागे जे कुणाला दिलेले आहेत त्यांचे कुणाच्याही लाडक्या बहिणीचे पैसे घेतले जाणार नाही, परंतु ज्या लाडक्या बहिणीकडे 4 चाकी वाहन असतील, ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2,50,000 वार्षिकच्या पेक्षा जास्त असेल, ज्या लाडक्या बहिणींच्या संदर्भामध्ये ती संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये घेत असेल आणि इकडेही 1,500 रुपये घेत असेल, तर तिला संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये आम्ही चालू ठेवायचा निर्णय घेणार आहोत आणि इकडचे 1,500 रुपये त्या ठिकाणी बंद करणार आहोत। लाभ देताना कुठल्या तरी एका योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा अशी शासनाची भूमिका पहिल्यापासूनच राहिलेली आहे। त्याच्यामध्ये केंद्र सरकारने 500 रुपये महिना हा आमच्या शेतकऱ्यांना सुरू केला, म्हणजे 6,000 रुपये वर्षाला। तशाच प्रकारची योजना राज्य सरकारची पण आणली, 6,000 रुपये वर्षाला म्हणजे 500 रुपये महिना। ती मात्र केंद्राची वेगळी योजना आहे, राज्याची वेगळी योजना आहे। असे 6,6 12,000 रुपये आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळतात। परंतु राज्याच्या ज्या श्रावणबाळ योजना असेल किंवा राज्याची संजय गांधी निराधार योजना असेल, राज्याची लाडकी बहिणीची योजना असेल किंवा इतर अनेक योजना असतील, त्याच्यामध्ये एकच लाभ त्या लाभार्थ्यांनी घ्यावा। आम्ही हे सगळं आधार कार्डची लिंकअप त्या ठिकाणी करतोय आणि आधार कार्डची लिंकअप करून त्याबद्दल पुढची कारवाई करतोय। कारण मध्ये तुम्हीच पेपरला बातम्या दिल्या होत्या, 3 बांगलादेशीय महिलांना लाडक्या बहिणीचे लाभ मिळाला, असं कुठलंही राहू नये म्हणून हा सगळा आपण प्रयत्न करतोय। करून मिळेल का आता का त्याच्यामध्ये कसं असणार आम्ही ते ठरवू, आम्ही त्याबद्दल अजून निर्णय घेतला नाही, तो आमचा अधिकार आहे, तो आम्ही ठरवू। 4 चाकी आहे म्हणून ते पैसे देणार नाही। मतं मागताना त्यांनी हा विचार नाही केला का की ह्यांच्याकडे 4 चाकी आहे किंवा ह्यांच्याकडे 2 व्हीलर आहे म्हणून, तेव्हा तर त्यांनी सरसकट सगळ्या बहिणींना पैसे दिले। मग आता इलेक्शन झालं, सगळ्या गोष्टी त्यांचे सगळं झाले, सत्ता आली म्हणून मग त्यांना 4 चाकी बहीण आठवली का की ह्यांच्याकडे 4 चाकी, आता ह्यांना आपण पैसे द्यायचे नाही म्हणून। पण हे चुकीचं आहे, जे हे चाललेलं हे चुकीचं आहे। 4 चाकी असू किंवा 2 चाकी असू, आणि आता तुम्ही त्यांचे फॉर्म बाद करणारे म्हणतात ते कशासाठी? मग हे तुम्ही पहिल्यांदा का नाही केलं? म्हणजे एकीकडे लाडकी बहीण म्हणतात, एकीकडे दोडकी बहीण पण केली लगेचच। कोणाला 1.5 येतात तर कोणाला 2 येतात, कोणाला 3 येतात, असेही प्रकार आम्ही पाहिलेले आहेत आमच्यामध्ये की एकीला 1.5 आले तर एकीला 2,000 आलेले आहेत। आणि आता 4 चाकी बघणार, बंगला बघणार किंवा काय, आता कॉमन साधं रोडवरचा जरी भिकारी असला ना त्याच्याकडे सुद्धा आयफोन आहे, मग तुम्ही त्यांचेही पैसे कट करणार आहात का? मग हे जे चाललंय ते आमच्या मते चुकीचं आहे। मला तरी असं वाटतं की हे सगळं नाही व्हायला पाहिजे। म्हणजे तुम्ही फक्त निवडणुकीपुरता आमचा वापर करून घेतला, हे नाही व्हायला पाहिजे। मग ह्याच्यामध्ये तुम्ही निवडणुकीपुरता आमच्याशी गोड बोललात, मग त्यावेळेस तुम्हाला आम्ही जेव्हा डॉक्युमेंट दिले त्यावेळेस तुम्हाला दिसलं नाही का? आम्ही पण लिगली सगळ्या गोष्टी केल्या ना, त्यावेळेस तुम्हाला दिसायला हवं होतं।
मग तुम्ही फक्त निवडणुकीपुरतं महिलांसोबत गोड बोललात, मग तिथं तात्पुरती लाडकी बहीण आली. हे नको व्हायला. मला तर 2 महिन्याची आलीच नाही आणि हे सगळ्यांना मिळालं पाहिजे, कारण का आमची परिस्थिती एक तर चालू करायला नको होतं आणि केली आहे तर सगळ्यांना मिळायला पाहिजे.